नमस्कार. मी वैभव भगते, मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर, करिअर मार्गदर्शक, टीम प्रमुख. मित्रांनो, सध्या स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि ग्रुप डी या पदांसाठी जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 नोव्हेंबर 2020 ही आहे. यासाठी क्वालिफिकेशन हे 12th पास म्हणजे 12वी कुठल्याही शाखेमधून चालेल. ही परीक्षा 29 मार्च 2021 ते 31 मार्च 2021 या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये होणार आहे. ही परीक्षा संपूर्ण भारतभर होत असल्यामुळे हे 3 दिवस लागतात. तुम्हाला फक्त कोणत्याही एकाच दिवशी एकाच सेशनमध्ये आयदर मॉर्निंग सेशन किंवा आफ्टरनून सेशनमध्ये ही परीक्षा अटेंड करायची आहे. मित्रांनो, इथे एकंदर ह्या पेपरचे 3 पार्ट पाडलेले आहेत. पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. यातील पहिला पार्ट जो आहे तो जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न असतात आणि 50 गुण असतात. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. यामध्ये दुसरा पार्ट जो आहे तो जनरल अवेअरनेस. यामध्येही तुम्हाला पुन्हा 50 प्रश्न आणि 50 गुण. यातील तिसरा जो पार्ट आहे इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन, हा मात्र इथे 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, त्यामुळे इथे 100 मार्क असतात. इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शन ह्या भागावरती जास्त भर दिलेला आहे आणि हा संपूर्ण पेपर तुम्हाला 2 तासामध्ये सोडवायचा असतो. मित्रांनो, पूर्वपरीक्षा ही एकूण 200 गुणांची असते आणि विशेष लक्षात असू द्या की ही पूर्णतः कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. त्यामुळे तुम्हाला इथे पेन पेपरने सॉल्व करायचं नाही आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्या वेळेला डिक्लेअर करेल तुम्हाला हॉल तिकीट येईल, ते एक्झाम सेंटरवरती कम्प्युटरची सुविधा उपलब्ध केलेली असेल. तिथे जाऊन तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. मित्रांनो, यामध्ये आपण जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग याविषयी बघूया. पहिला पार्ट जो असतो, मराठीमध्ये आपण ज्याला बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो, अशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये विचारलेले जातात. एकूण 50 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, याप्रमाणे 50 गुण असतात. यामध्ये 2 आकृती किंवा संख्या यामधील सहसंबंधांविषयी प्रश्न विचारले जातात. म्हणजे पहिल्या प्रश्नाचे दुसऱ्याशी, पहिल्या आकृती किंवा संख्येचे दुसऱ्याशी जे संबंध असतात ते तिसऱ्याचे चौथ्याशी कशा पद्धतीत असू शकतील. त्यानंतर मिरर रिफ्लेक्शन किंवा वॉटर रिफ्लेक्शन अशा पद्धतीचे प्रश्न असतात. गटात न बसणारी संख्या, एखादा शब्द किंवा आकृतीबंध, याही प्रकारचे प्रश्न विचारले जातात. इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांचे सहसंबंध, ए पासून झेड पर्यंत अक्षरांची जी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे त्याविषयी प्रश्न विचारले जातात. त्यानंतर गणितीय आकडेमोडीतील प्रश्न, अरिथमॅटिक ॲबिलिटी म्हणून, आकृतीमधील एखादा लपलेला भाग शोधणे अशा विषयी सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर निर्णय क्षमता म्हणजेच डिसिजन मेकिंग, तुम्ही एखादी सिच्युएशन कशा पद्धतीत हँडल करू शकता अशा पद्धतीचे प्रश्नही इथे विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, आपण आता डेमो क्वेश्चन्स बघूया कशा पद्धतीचे असतात. इन द फॉलोइंग क्वेश्चन सिलेक्ट द रिलेटेड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. डॉक्टर, स्टेथोस्कोप, देन ऑथर, वॉट. म्हणजे डॉक्टरचा स्टेथोस्कोपशी जो संबंध असतो तो ऑथरचा कोणाशी असेल अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. इथे ऑप्शन्स आहेत बघा. तुम्हाला ऑप्शन बघूनच इझिली याचा आन्सर कळू शकेल की ऑथर म्हणजेच रायटर, लेखक, याचा जास्तीत जास्त संबंध हा पेन याच्याशी असतो. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन पेन हे आहे. इन द फॉलोइंग सिरीज, नंबर सिरीज, फाइंड आउट द मिसिंग टर्म्स. इथे बघा 3, 7, 16 आणि 35 अशी ही नंबर सिरीज आहे. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये काही सिक्वेन्स आहे. 7 हा नंबर तुम्ही जर बघितला तर 3 दुणे 6 अधिक 1 7 येतो. 16 हा नंबर जर तुम्ही बघितला तर 7 दुणे 14 अधिक 2 16 येतो. 35 हा नंबर जरी बघितला तर 16 दुणे 32 अधिक 3 35 हा नंबर. त्यामुळे याच्या पुढचा जो नंबर असेल तर 35 गुणिले 2 म्हणजेच 70
अधिक 4, त्यामुळे याच्या पुढचा नंबर जो असेल तो 74 हा असेल. त्यामुळे तुमचा इथे करेक्ट ऑप्शन जो आहे 3 हा आहे. त्यानंतर इथे पुढचा प्रश्न आहे, अरेंज द गिव्हन वर्ड्स इन द सिक्वेन्स इन व्हिच दे ऑकर इन द डिक्शनरी. डिक्शनरीमध्ये हे शब्द कशा पद्धतीत येऊ शकतील अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. स्टोन, सॉन्ग, स्पोर्ट, सिंगर, स्ट्रॉंग. इथे जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या शब्दांची सुरुवात ही एस या शब्दापासूनच होत आहे. मित्रांनो, डिक्शनरीमधील शब्द हे अल्फाबेटिकली अरेंज केलेले असतात. त्यामुळे इथे ऑप्शन तुम्ही जर पाहिला तर सगळ्या ऑप्शनमध्ये 4 हा जो आहे तो कॉमन आहे, 4 नंबर. त्यामुळे चौथा शब्द जो आहे तो पहिल्यांदाच येणार आहे. प्रत्येक ऑप्शनमध्ये 4 असल्यामुळे. त्यानंतरचा शब्द SONG हा येऊ शकतो, कारण ओ हा शब्द त्या क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये येतो. त्यामुळे दुसरा शब्द तुमचा SONG सॉन्ग हा येऊ शकेल. तिसरा शब्द तुमचा जो आहे SPORT स्पोर्ट हा येऊ शकेल. त्यानंतर जर तुम्ही बघितलं स्टोन आणि स्ट्रॉंग यांचा दोन्हीच्या ठिकाणी पहिला एस असेल तरी दुसरा टी आणि टीच आहे, परंतु तिसरा शब्द पहिला स्टोनमध्ये ओ हा आहे आणि स्ट्रॉंगमध्ये आर आहे. तर ओ हा शब्द पहिल्या आरच्या आधी येतो. त्यामुळं तिसरा तुमचा हा जो शब्द असणार आहे तो 3च्या नंतर इथे 1 and 5 ही तुमची करेक्ट क्रोनॉलॉजिकल इथे ऑर्डर असू शकेल. त्यामुळे तुमचा करेक्ट ऑप्शन हा 4 2 3 1 5 हा असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, इन द फॉलोइंग क्वेश्चन सिलेक्ट द ऑड नंबर पेअर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्स. 6 217, 5 126, 4 63 आणि 3 28. मित्रांनो, इथे जर तुम्ही केअरफुली बघितलं तर 6चा घन 6 गुणिले 6 गुणिले 6 हा 3 वेळा क्यूब आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, हा 216 आहे. अधिक 1 म्हणजेच 217 आपल्याला मिळतो. दुसऱ्या पेअरमध्ये 5चा घन 5 गुणिले 5 गुणिले 5 हा 125 आहे. अधिक 1 जर आपण केलं तर आपल्याला 126 मिळतो. तोच जर क्रम लावला तर 4चा घन 4 गुणिले 4 गुणिले 4 64 अधिक 1 म्हणजे 65 असायला पाहिजे इथे, पण इथे 63 आहे. आणि चौथ्या ऑप्शनला जर आपण लावलं 3चा घन 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 त्रिक 27 अधिक 1 28. त्यामुळे बाकीच्या फर्स्ट, सेकंड आणि फोर्थसाठी एक सिक्वेन्स अरेंज होत आहे, परंतु थर्ड ऑप्शनसाठी ती सिक्वेन्स अरेंज होत नाही. तर हा तुमचा ऑड मॅन आउट आहे, म्हणजेच ऑप्शन तुमचा 3 हे तुमचं उत्तर आहे. मित्रांनो, यानंतरचा पार्ट आहे जनरल अवेअरनेस म्हणजेच सामान्य ज्ञान. यामध्ये एकूण 50 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असे एकूण 50 गुण आहेत. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडींची माहिती, भारत आणि शेजारील देशांची माहिती, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सायन्स याविषयी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. चला तर आपण पाहूया आता डेमो क्वेश्चन्स यामध्ये कशा कशा पद्धतीचे विचारले जातील ते. In which year the Battle of Plassey was fought between British East India Company and नवाब ऑफ बेंगाल. म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब यामध्ये प्लासीची लढाई ही कोणत्या साली झाली. इतिहासामध्ये आपण साधारणतः 6वी-7वीच्या पुस्तकामध्ये वाचतो की या प्लासीच्या लढाईला खूप मोठं महत्त्व आहे. या प्लासीच्या लढाईमुळेच ब्रिटिशांना भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घालणं शक्य झालं. तर तुमच्या जर लक्षात आलं असेल तर ही लढाई 1757 साली झाली होती. त्यामुळे इथे तुमचा करेक्ट ऑप्शन हा थर्ड ऑप्शन आहे. इन विच इयर द इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज इस्टॅब्लिश्ड. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली, कोणत्या वर्षी झालेली आहे. हा सुद्धा पुन्हा एकदा इतिहासातलाच प्रश्न आहे. याचं करेक्ट उत्तर आहे 1885. The Dronacharya Award is given to whom? That is a question. ऑप्शन्स आहेत स्पोर्ट्समन, कोचेस, अंपायर, स्पोर्ट एडिटर्स. हा स्पोर्ट्सशी रिलेटेड प्रश्न आहे. जर तुम्हाला माहीत असेल द्रोणाचार्य अवॉर्ड हे प्रशिक्षकांना, कुठल्याही खेळातील प्रशिक्षकांना दिलं जातं, म्हणजेच कोचेस.
मित्रांनो, यानंतरचा भाग आहे इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन. यामध्ये इंग्लिश भाषा आणि त्यावरील प्रश्न तसेच उतार्याचे आकलन याविषयी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. यामध्ये एकूण 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, याप्रमाणे 100 गुण असतील. तुम्ही लक्षात घेतलं असेलच की पहिल्या 2 पार्टपेक्षा हा पार्ट थोडा विस्तृत प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे याचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे. यामध्ये एखाद्या वाक्यातील चुकीचा भाग ओळखणे, म्हणजे एखादे सेंटेन्स इंग्लिश वाक्य दिलेले असेल, त्याचे 1 2 3 4 असे पार्ट केलेले असतील, तर कुठला भाग हा चुकीचा आहे, फाइंड द स्पॉट द एरर म्हणून ओळखणे, अशा पद्धतीचे क्वेश्चन असतील. समानार्थी किंवा विरुद्धार्थाचे शब्द, वाक्यांचा योग्य क्रम लावणे, म्हणजेच एक वाक्य उलट्या पुलट्या क्रमाने दिलेलं असतं, ते आपल्याला क्रोनॉलॉजी सिक्वेन्सने लावणं अपेक्षित असतं. त्याचप्रमाणे इंग्लिश ग्रामर, वोकॅबलरी, इंग्लिश म्हणी व वाक्प्रचार म्हणजेच आयडम्स अँड फ्रेजेस. तसेच एक उतारा दिलेला असतो, तो उतारा वाचून त्या उतार्यावरती काही प्रश्न असतात, म्हणजेच उतार्याचे योग्य आकलन करून त्यावरील प्रश्न असतात. इंग्लिश विषयासंदर्भात आपण काही डेमो क्वेश्चन्स पाहूया. In the following questions, out of 4 alternatives, select the alternative which will improve the bracketed part of the sentence. म्हणजेच एक वाक्य दिलेलं आहे आणि काही वाक्यातला पोर्शन जो आहे तो ब्रॅकेटमध्ये आहे, त्याऐवजी त्या ब्रॅकेटच्या ऐवजी कुठला शब्द तिथे घातला असता सेंटेन्स जास्त पद्धतीत इम्प्रूव्ह होऊ शकेल, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. द फिल्मफेअर अवॉर्ड आर प्रेझेंटेड ब्रॅकेटमध्ये ॲन्युअल एव्हरी इयर बाय द टाइम्स ग्रुप. आता ॲन्युअल एव्हरी इयर याच्याऐवजी जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कुठला शब्द योग्य प्रकारे तिथे बसू शकेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ॲन्युअली, ॲन्युअल, सेमी ॲन्युअल की नो इम्प्रूव्हमेंट. तुमच्या लक्षात आलंच असेल इथे की करेक्ट ऑप्शन जो आहे तो ॲन्युअल म्हणून आहे. द फिल्मफेअर अवॉर्ड्स आर प्रेझेंटेड ॲन्युअली बाय द टाइम्स ग्रुप, अशा पद्धतीचं हे सेंटेन्स होऊ शकेल. In the following questions, out of 4 given alternatives, select the alternative which best expresses the meaning of the idioms or phrase. म्हणजेच इथे इंग्लिशमधली एखादी म्हण किंवा वाक्प्रचार दिलेला असतो, त्याचा अर्थ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. स्टँड वन्स ग्राउंड, म्हणजे एखाद्याने एखादा स्टँड घेणं, एखादा ग्राउंड घेणं, याला ही जी फ्रेज आहे इंग्लिशची त्याचा मिनिंग एक्झॅक्टली काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे. टू मेंटेन्स वन्स पोझिशन, टू कन्फेस कम्प्लिटली, टू ट्राय टू अटेंड समथिंग ऑर टू बी ॲट अ डिस्टन्स. तर याचा करेक्ट ऑप्शन जो आहे टू मेंटेन्स वन्स पोझिशन्स, म्हणजे एखाद्याची पोझिशन टिकवून ठेवणे, दॅट इज द मिनिंग ऑफ स्टँड वन्स ग्राउंड. सो करेक्ट ऑप्शन इज फर्स्ट ऑप्शन. आता इथे पहा, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्स आउट ऑफ द 4 अँड इंडिकेट बाय सिलेक्टिंग द ॲप्रोप्रिएट ॲक्शन. ताजमहल इज वन ऑफ डॅश ग्रेटेस्ट वंडर्स ऑफ द वर्ल्ड. इथे आर्टिकल्स दिलेले आहेत, आपण 5वी 6वीला साधारणतः शिकतो ए अँड द कधी कधी वापरायचे. तर हे ए अँड द यापैकी कुठलं किंवा नो आर्टिकल इथे ऑप्शन योग्य प्रकारे बसू शकेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा इथे कसं दिलेलं आहे, द ताजमहल इज वन ऑफ डॅश ग्रेटेस्ट वंडर्स ऑफ द वर्ल्ड. ग्रेटेस्ट वंडर्स ऑफ द वर्ल्ड याच्या ठिकाणी द हे आर्टिकल्स जे आहे ते योग्य प्रकारे बसू शकेल. त्यामुळे तुमचं सेंटेन्स जे आहे ते अशा पद्धतीचं होईल, ताजमहल इज वन ऑफ द ग्रेटेस्ट वंडर्स ऑफ द वर्ल्ड. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, इन द फॉलोइंग क्वेश्चन्स द सेंटेन्स गिवन विथ अ ब्लँक टू फिल्ड विथ अन ॲप्रोप्रिएट वर्ड. हे आपल्याला इथे शोधायचं आहे. कपिल डॅश टू सिनेमा एव्हरी मंडे इव्हिनिंग. आपण मराठीमध्ये काळ हा प्रकार शिकलेलो आहे, इंग्लिशमध्ये त्याला टेन्स म्हणतात, जसं वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. त्यामध्ये पुन्हा सब पार्टसुद्धा आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर इथे तुम्ही एक लक्षात घ्याल की एव्हरी मंडे इव्हिनिंग ही साधारणतः प्रत्येक दिवशी घडणारी क्रिया आहे. त्यामुळे इथे जो करेक्ट ऑप्शन असेल तो गोज हा असेल. इज गोईंग जे आहे ते
कंटिन्युअस टेन्ससाठी वापरतात. विल बी गोईंग हा फ्युचर कंटिन्युअससाठी, विल गो म्हणजे सिम्पल फ्युचरसाठी. तर इथे गोज सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे हा, त्यामुळे तुमचा इथे करेक्ट ऑप्शन हा गोज. कपिल गोज टू सिनेमा एव्हरी मंडे इव्हिनिंग. त्यामुळे करेक्ट ऑप्शन इथे 2 हा असणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. यासाठी रेफरन्स बुक हे हिंदी किंवा इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त अवेलेबल आहेत. तर त्या पद्धतीचे रेफरन्स बुक्स आपण 1-2 पाहूया कशा पद्धतीचे आहेत ते. स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी 2010 ते 2019 पर्यंत मागच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत या स्टेनोग्राफरसाठी त्याचे सॉल्व पेपर्स या अरिहंत पब्लिकेशनचं हे बुक आहे, याच्यामध्ये आहेत. दुसरं किरण पब्लिकेशनचं ही बुक आहे ग्रेड सी ग्रेड डी स्टेनोग्राफरसाठी, त्याच्यामध्येही सॉल्व पेपर आहेत. आणि तिसरं जे आहे ते अरिहंत पब्लिकेशनचं, ज्याच्यामध्ये पूर्ण या परीक्षेचा अभ्यासक्रम तो कशा पद्धतीत सॉल्व करायचा आहे प्रत्येक पार्ट याविषयी या विस्तृत प्रमाणात चर्चा केलेली आहे. ही पुस्तकं तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता किंवा या व्यतिरिक्तही नेटवरती सर्च करून बाकी इतर पुस्तकं तुम्ही पाहू शकता, घेऊ शकता आणि त्या पद्धतीत अभ्यास करू शकता. तर मित्रांनो, तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट आणि चांगल्या पद्धतीत अभ्यास करा.